नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना मनाली फॅशन लेडीज टेलरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर इथे तुम्ही बघू शकता, हा नेक आहे, पूर्ण डायमंडने भरलेला आहे। हा पानगळा आहे, पण याचा जो ब्रॉडनेस आहे तो जास्त आहे। आपली नॉर्मल गळा जो असतो तो 3 म्हणजे 6 इंच असतो, हा पूर्ण 8 इंच आहे। बघू शकता तुम्ही इथे 8 इंच। तर आपल्याला जो आहे गळा तो 3 इंचावरती रेडी करायचा आहे। तर तोच मी गळा तुम्ही कशा प्रकारे रेडी करू शकता ते मी इथे दाखवलेलं आहे पूर्ण माझ्या व्हिडिओमध्ये। आणि हा जो गळा बनवलेला आहे तो अगदी व्यवस्थित बसलेला आहे कस्टमरला। याची उंची बघा 7 इंच येते, गळा उंची 7 इंच आहे। आणि हा गळा जो आहे आपला हा पूर्ण 8 आहे। तर आपल्याला तयार करून 8 इंच करायचा आहे। तर हा मी कसा बनवला आहे तुम्ही पूर्ण व्हिडिओमध्ये बघू शकता, तुमचा गळा देखील उतरणार नाही। तर इथे मी अस्तरची कटिंग करून घेतलेली आहे। तर इथे बघू शकता मी वरच्या बाजूने गळा जो आहे 3.5 इंच ठेवलेला आहे आणि आपलं शोल्डर जे आहे नॉर्मल 3 इंच असतात ते ठेवलेले आहेत। आणि त्याचबरोबर मी पुढचे पण माप टाकून घेतलेले आहे। ही जी आधी बघा इथे 3.5 येते आणि ही जी आधी लाईन दिसते तुम्हाला ती पुढचा भाग आहे। आणि हा तर अशा प्रकारे मी इथे माप टाकून घेतलेली आहेत। तर इथे आता मी स्टिचिंग करायला घेतलेले आहे। बघू शकता इथे आता जो आपला हा कापड आहे ब्लाउज पीस पूर्ण जिथे एम्ब्रॉयडरी आहे तो आपल्याला सरळ ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती मी अस्तर ठेवणार आहे। आपल्याला जेवढा ब्रॉडनेस आहे तेवढाच ब्रॉडनेस ठेवायचा आहे, जसा गळा आहे तसाच ठेवायचा आहे इथे। आणि त्यावर मी इथे आता अस्तर बघा पिन लावून आता पूर्ण अटॅच करून घेते। पूर्ण सेंटर असा आला पाहिजे। बघू शकता तुम्ही अशा प्रकारे इथे पिन सर्व अटॅच करून घेतलेले आहेत। आणि आता मी अशी सरळ लाईन मारून घेतलेली आहे म्हणजे आपला गळा हलू नये म्हणून। तर इथे बघा जो आपला शोल्डर आहे तो 3 इंचच ठेवायचा आहे आपल्याला। आणि त्याच्यानंतर जो आपला गळा आहे आपल्याला त्याचे थोडंसं डिझाईन दिसते हाताला लागते, त्याच्या आपल्याला पाव इंचावरती आपल्याला पूर्ण गळा रेडी करून घ्यायचा आहे। आता मी इथे चॉकच्या सहाय्याने बघा इथे जेवढा 3 इंच आणि 3 इंच सोडून नंतर मग पानाकार जो गळा आहे तो चॉकच्या सहाय्याने मी असा बनवून घेते। जे डायमंड हाताला लागतात थोडंसं किंचितचं माप सोडून चॉकने असं टिक मार्क करून घेते, बघू शकता तुम्ही। आणि हे बघा इथपर्यंत या टोकापर्यंत असं आलं पाहिजेत। आता हेच माप मी आता पलटवून घेते बघा इकडे या साईडला, याचं छापून घेते म्हणजे आपलं जे गळा आहे जो हा अगदी व्यवस्थित बसेल, म्हणजे शिवताना पण आपल्याला समजेल मार्क जिथे असेल तिथून आपण व्यवस्थित शिवू। बघा आता इथे मी छापून घेतलेलं आहे। इथे छापलेलं आहे आता पूर्ण। छापून झाल्याच्या नंतर पूर्ण आता ते ओपन करते मी आता कापड, बघू शकता तुम्ही। आणि याला डार्क करून नंतर मग पूर्ण इकडून अशी शिलाई मारून घेणार आहे। हे तुम्हाला पण शिवताना सोपं पडेल, जेणेकरून तिथे सुई पण तिथे अटकणार नाही डायमंडच्या इथे। मग आता मी पूर्ण इथे स्टिच करून घेते सरळ कापड करून।
हां, तर इथे तुम्ही बघू शकता आता आपला जो नेक आहे तो शिवून झालेला आहे. आता मी याच्यावर दाब शिलाई मारते. तर कधी पण जे असे गळे असतात ना, जे ब्लाऊज पीस असतात ज्यावर आधीपासून डिझाईन असते आणि आपल्याला ती डिझाईन पूर्ण पाहिजे असते, पण कधी काय होतं ना, डिझाईन अर्धी येते किंवा डिझाईनच्या नंतर एक्स्ट्रा कापड पण येतो गळा बनवताना. तर अशा वेळी आपण हे लक्षात घेतले पाहिजे की आपल्याला फक्त डिझाईन व्यवस्थित गळ्याला आली पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला पहिलं एक करायचं ते म्हणजे आपण ब्लाऊजची उंची, संपूर्ण उंची घेतो तेव्हा हा आपला गळा किती उंचीवर येतो हे आधी चेक करून मगच कटिंग करायची आहे. हां, तर दुसरी गोष्ट आपल्याला अशी करायची, जेवढा आपला गळ्याची रुंदी आहे जेवढी आहे तेवढीच आपल्याला घ्यायची आहे. जेवढा ब्रॉडनेस आहे तेवढाच आपल्याला अस्तर हा घ्यायचा आहे. जेव्हा आपण असे घेतो तेव्हा एक्स्ट्रा कापड बाजूला राहत नाही, गळा फिनिशिंगमध्ये येतो. आणि तिसरी गोष्ट ही, आपण फक्त मागच्या गळ्यामध्ये जे आहेत तिथेच चेंजेस केलेले असतात. त्यामुळे आपल्याला पुढच्या गळ्याची कटिंग पुढच्या गळ्याची कटिंग असते ना, आपण जसे नॉर्मल ब्लाऊज कटिंग करतो तशीच कटिंग करायची आहे. पुढच्या गळ्यामध्ये आपल्याला काही चेंजेस करायचे नाहीत. तर हां, या सर्व गोष्टी कटिंग करायच्या आधी आपण लक्षात घेतल्या तर आपला ब्लाऊज व्यवस्थित बसतो. मला देखील असेच वाटायचे की हे रेडीमेड ब्लाऊज शिवणे कठीण काम आहे, पण हे आपण समजून घेऊन केले तर काही अवघड नाही. हे गळे रुंदीला जास्त असतात रेडीमेड गळे, पण उंचीला कमी असतात. त्यामुळे ते व्यवस्थित शिवले तर अतिशय सुंदर दिसतात. तुम्ही बघू शकता आता माझी फिनिशिंग बघा. व्यवस्थित हा पान आकार हा आलेला आहे गळ्याचा. मी ते नॉड पण रेडी करून घेतलेले आहे आणि स्लीव्सची जी डिझाईन आहे ती मी पुढच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे. हे स्लीव्स डायमंड न काढता कसे तुम्ही शिवू शकता त्याचा व्हिडिओ टाकणार आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.